IT जॉबसाठी तुम्ही स्टडी करताय, बरोबर? एकटे करताय का ग्रुपमध्ये करताय? हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही समजा एकटे करत असाल, आता खूप खूप लोकं असे पण आहेत, की आपल्या खेड्यागावातून आहेत, काही पीजीमध्ये आहेत, कोण पुण्यात आहे, कोण मुंबईत आहे. एन रिजनमध्ये ते एकटा स्टडी करतो ॲज अ सोलो म्हणून. बस सोलोचे पण काही रिझन्स आहेत. ते मन लागत नाही किंवा काही नाहीये. खूप सारे मेसेज पण मला येतात. अपोजिट साईडला आहे ग्रुप स्टडी. ग्रुप स्टडीमध्ये काय होतं, तुमचं जे काही ग्रॅज्युएशन झालं आहे, तुमचं इंजिनिअरिंग असू द्या, नॉन आयटी कुठलंही बॅकग्राऊंड असू द्या, तुमचं जे कॉलेजचं फ्रेंड सर्कल असतं, त्यांच्यासोबत तुम्ही काय करता, जॉब स्टडी करता. डिस्ट्रॅक्शन म्हणा, तुमचा ग्रुप डिस्कशन म्हणा, तुमचं जे पण म्हणा, तर त्याच्यामध्ये काही कुठला रोड मॅप नसतो आणि आपण स्टडी करतो. ओके. आणि मला खूप सारे जण मेसेज करता की सर आम्ही कसा स्टडी केला पाहिजे किंवा काय केलं पाहिजे. तर त्यावरती आज आपण इन डिटेलमध्ये डिस्कस करूयात की खरंच सोलो स्टडी केला तर तुम्हाला खूप इफेक्टिव्ह राहील की ग्रुप डिस्कशन केलं तर तुमचा कॉन्फिडन्स वगैरे वाढेल. तर माझा एक सबस्क्रायबर आहे, म्हणजे आपल्या तुमच्यामधूनच एक जण आहे. त्यांनी मला ॲक्च्युली कॉल केला की मी पीजीमध्ये आहे आणि माझं मन लागत नाही. मी मागच्या 6 महिन्यापासून एकटा स्टडी करतोय आणि मला IT जॉब मला सोडू वाटतंय. मला जमत नाहीये किंवा काही नाही. ॲक्च्युली मॉक इंटरव्ह्यू घेतला मी. मॉक इंटरव्ह्यू घेतल्यानंतर मला समजलं की यार खूप काही डाऊट्स आहेत. हे डाऊट्स क्लिअरच होत नाहीयेत. तर मग हे असे काही डाऊट्स आहेत ना, तर मी त्याला थोडंसं सजेस्ट केलं की यार LinkedIn इकडे-तिकडे ग्रुप जॉइन कर, तुझे फ्रेंड्स वाढव, हे कर. तर ऑलमोस्ट त्याला चांगला पॉझिटिव्ह भेटला आहे. 1-2 म्हणजे त्याला इंटरव्ह्यूज वगैरे पण पाईपलाईनमध्ये आहेत आणि तो आता चांगल्या म्हणजे ह्याला आहे तो. आता त्यांनी डिसाईड केलं आहे की IT जॉब आपल्याला सोडायचा नाही. तर सध्या जे स्टुडंट आहेत ना, त्यांचा प्रॉब्लेम काय आहे, हे आपण आधी डिस्कस करूयात. जर तुम्ही आपण म्हणतो ना रोडमॅप नाहीये, एकटे असाल तर मन लागत नाहीये, आपण काय करायचंय, गाईडन्स करायला कोण नाहीये. सध्या AI वगैरे काय-काय म्हणजे अपडेटेड टूल्स आलेत, टेक्नॉलॉजी आल्यात, काय आल्यात आणि आपण तिथेच आहे. तेच बुक्स आपण वाचतोय, तेच आपण क्वेशन आन्सर रीड करतोय आणि हे करतोय. आणि ग्रुपमध्ये पण बघा, तुम्ही ग्रुपमध्ये जर करत असाल ना, तर डिस्ट्रॅक्शन खूप आहे. जर समोरचा काय करतो तर आपल्याला हे वाटतं, समोरचा जॉब लागला की आपल्याला थोडं दुःख वाटतं, आपल्या जवळच्या आसपास निगेटिव्हिटी हे ते. तर ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. आज आपण सोलो आणि ग्रुप डिस्कशन मधले ॲडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज डिस्कस करू. आणि तुम्हाला मी एक सांगतो, तुम्हाला सोलो स्टडी पण केला नाही पाहिजे आणि तुम्ही 100% ग्रुप डिस्कशन पण केलं नाही पाहिजे किंवा ग्रुपमध्ये पण स्टडी नाही केला पाहिजे. ते आज आपण प्लॅन करतो. सोलोचा सगळ्यात इम्पॉर्टंट फायदा काय होतो, की तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी भेटते. तुम्हाला तुमच्या वेळेनुसार तुम्हाला स्टडी करायला भेटतो. तुमचा फोकस, डिस्ट्रॅक्शन थोडंसं कमी होतं. तुमचं जे काही लर्निंग आहे ते फास्ट होतं, कारण तुमच्याकडे डिस्टर्ब करण्यासाठी कोण नाहीये, तर तुम्ही लर्निंग फास्ट करता. त्यानंतर तुमचे जो तुमचा कोडिंग आहे, जे तुम्ही टास्क घेतलाय, तो तुम्ही इंडिव्हिज्युअल तुम्ही हे करता. त्यामुळे काय होतं, तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. बट यामध्ये सगळ्यात डिसएडव्हान्टेज काय आहे, तर तुमचं डाऊट जे आहे तुमचे, ते क्लिअर होत नाहीयेत. तुम्हाला जे काही जे लिमिटेड डिस्कशन असतं, यार नाही आपण हे डिस्कशन असं करायला पाहिजे, ते डिस्कशन असं, पॉइंट ऑफ व्ह्यू कसा पाहिजे, माझा पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळा, तुझा पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळा कसा काय, मॉक इंटरव्ह्यूज म्हणा, तुमचा रिझ्युमे, तुमचं ग्रुप डिस्कशन, ह्या गोष्टीच होत नाहीत. सोलोमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि सेम अपोजिटला जर बघितलं आपण, ग्रुप डिस्कशनमध्ये सगळ्यात मेन होतं तुमचं डिस्ट्रॅक्शन. रोडमॅप कुठलाच नाहीये. आपण तिघं चौघजण असेल तर आपण काय करतोय हेच माहीत नसते. तू वेगळा करतोय, तू वेगळा करतोय, तू वेगळा करतोय. तर हे नाहीये काही. म्हणजे याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट हे आहे की तुमचा टाईमपास वगैरे थोडासा जास्त होतो. थोडीशी स्पीड स्लो असते. बट ह्या म्हणजे सध्याच्या जर मार्केट ट्रेंड जर आपण बघितला असेल ना, ना तुम्ही एकटे स्टडी करा, ना तुम्ही ग्रुप डिस्कशनमध्ये करा. दोन्ही मिळून असलं पाहिजे. तुमचा ग्रुप डिसाईड करा. म्हणजे कुठलाही, तुम्ही खेडेगावात असाल तर तुम्ही ऑनलाईन पण करू शकता. टेलिग्राम, WhatsApp हे ते तुम्ही एखादा ग्रुप करू शकता की अरे आपण स्टडी करतोय, तू कुठला करतोय, मी कुठला करतोय, आपण ग्रुप डिस्कशन करू, मॉक इंटरव्ह्यूज घेऊ आपण. एखादा टॉपिक घेऊयात, त्यावरती ग्रुप डिस्कशन करूयात की हां तुझे पॉईंट ऑफ व्ह्यू काय, माझे पॉईंट ऑफ व्ह्यू काय, माझं मत काय, तुम्हाला प्रेझेंटेशन स्किल्स वाढवायचं आहे तर मी जो काही स्टडी केला मी ते तुला प्रेझेंट करतो, तू जो स्टडी केला तू मला प्रेझेंट कर. हे आपल्याकडे असतं आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये. अरे मला जे येतंय ते आपल्याला तुला नको शेअर करायला, तुला जे येतंय ते मला नको शेअर करायला, माझा स्टडी किती झालाय तो तुझ्या. आपण आपल्या 4-5 जणांमध्येच कॉम्पिटिशन करतो. अरे कॉम्पिटिशन जर मार्केटमध्ये जर तुम्ही उतरलात ना, तर लाखो पोरं आहेत. तर तुम्हाला त्यांच्याबरोबर हे करायचं, कॉम्पिटिशन करायचं. तुमच्या तिघा चौघाबरोबर कॉम्पिटिशन करू नका. हे असं झालेलं आहे, हे फॅक्ट आहे आणि असं होतंच. ओके. आणि मग काय करायचं, तर मी तुम्हाला हा एक रोडमॅप देतो की जेव्हा तुम्ही एकटे असाल ना, तर एकटेमध्ये तुम्हाला टाइम स्पेंड करा. 2 ते 3 तास तुम्ही एकटा स्टडी करणार आहेत. 1 ते 2 तास तुम्ही ग्रुपमध्ये करणार आहेत, डिस्कशन करणार आहेत. ग्रुप बनवा. IT मध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर ग्रुप बनवलेलं खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचा प्रोजेक्ट असेल, कुठलाही एखादा प्रोजेक्ट घ्या. त्या प्रोजेक्टच्या रिलेटेड तुम्ही सगळ्यांनी असं करा की अरे मी हा पार्ट डिस्कस करतो, तू पार्ट हा
हा पार्ट डिस्कस कर, हा पार्ट डिस्कस कर. मी त्यानंतर तुमचं सगळं हे झाल्यानंतर प्रेझेंटेशन द्यायचं, एकामेकाने प्रेझेंटेशन द्यायचं. कोणाचं कम्युनिकेशन स्किल्स कमी आहे तर त्याला गाईड करायचं. यांनी काय होतं ना, दुसऱ्याच्या कॉन्फिडन्समधून आपल्याला कॉन्फिडन्स येतो की अरे नाही असं असं बोलायचं असतं. एखाद्याला टेक्निकल नॉलेज चांगलं आहे, अरे आपण टेक्निकली आपण असं बोलायला पाहिजे. सगळ्या गोष्टी एकाकडे असतात का? कम्युनिकेशन पण एकाकडे असतं. म्हणजे कम्युनिकेशन म्हणा, टेक्निकल स्किल्स म्हणा, तुमचं स्पीकिंग म्हणा, कोणाला रिझ्यूमवरती व्यवस्थित कीवर्ड्स वगैरे बनवता येत आहे, मग ते सगळ्याचे बनवते. असा हेल्प करूनच तुम्हाला जॉब लागणार आहे, ना की तुम्ही एकटे ग्रुपमध्ये असं काही करू नका. प्रॉपर प्लॅन करा, प्रॉपर फ्रेंडशिप बनवा. मित्र तुमचे असू द्या, मी काय त्या अगेन जाणार नाही की तुमचे फ्रेंड असे टाइमपास या गोष्टी मी डिस्कस नाही करणार. बट जे तुमच्या स्टडीचे जे काही तुमचा ग्रुप आहे तो बनवा. तुमचं 4-5 तास तुम्ही देताय, एकटे देताय, तेच तुम्ही 2-3 तास एकटे द्या, 2-3 तास तुम्ही ग्रुपमध्ये द्या. म्हणजे काय होईल की तुम्हाला एकट्याचं जे काही स्टडी करायचं ओन स्टडी तो पण होईल, जो डिस्कस करायचा ग्रुपमध्ये तो पण होईल. खूप इम्पॉर्टंट सांगतोय, खूप साऱ्या लोकांनी बघितलं असेल की टॉपमेटवरती 1-to-1 सेशन बुक केले आहेत माझ्याबरोबर. जर तुम्हाला 1-to-1 सेशन बुक करायचं असेल तर खूप मिनिमल प्राइसमध्ये आपण ठेवलेलं आहे ऑलरेडी. बट आपले 10K सबस्क्रायबर पूर्ण झाले, त्यामुळे आपण काय केलंय, कुठल्याही प्लॅनवरती आपण 50% डिस्काउंट ठेवलेला आहे. तुम्हाला जर समजा मॉक इंटरव्ह्यूचं पाहिजे असेल, रिझ्युमे पाहिजे असेल, ग्रुप डिस्कशन पाहिजे असेल, तुम्हाला जे पण काय पाहिजे असेल, म्हणजे 1-to-1 काही तुम्हाला करिअर गायडन्स घ्यायचं असेल, तर मी त्यावरती एकतर फीजच खूप कमी आहे आणि त्यावरती मी 50% डिस्काउंट ठेवलेलं आहे. फ्रीमध्ये ठेवू शकत नाही, फ्रीमध्ये मी पण घेतला नाही, मी पण तुम्हाला दिलं नाही पाहिजे आणि तुम्ही पण घेतलं नाही पाहिजे, कारण त्याची व्हॅल्यू राहत नाही. आपण काहीतरी 2 रुपये देतोय, त्यामुळे मग आपण काय होतं त्यावरती थोडंसं फोकस करतो. तर त्यामुळे तुम्ही पण 2 रुपये देऊन तुम्ही ते हे करू शकता. 2 रुपये नाही ते चार्जेस, पण जे चार्जेस असतील ते चार्जेस तुम्ही बघू शकता. आणि होल पॅकेज जर तुम्हाला पाहिजे असेल, ग्रुप डिस्कशन, इंटरव्ह्यू प्रिपरेशन, रिझ्युमे, करिअर गायडन्स, जॉब लागेपर्यंत तुमचे जे काही डाऊट्स असतील ते, तर मी त्यासाठी पण एक पॅकेज केलेलं आहे ऑल इन वन. ते पण खूप कमी प्राइसमध्ये आहे, ते पण तुम्ही बघू शकता. ओके. जर तुम्ही 6 महिने ते 1 वर्षापासून सेम स्टडीची तुमची जी काही पद्धत आहे ते जर यूज करत असाल, तुम्ही तेच करत असाल, तर तुमचं काहीतरी चुकतं आहे. सो तुम्ही त्याला थोडंसं अपडेट केलं पाहिजे, मॉडिफाय केलं पाहिजे, काहीतरी त्याचा पॉईंट काढले पाहिजे. कारण आपलं काही चुकतंय, आपण 6 महिन्यापासून 1 वर्षापासून जॉब सर्च करतोय, आपल्याला जॉब लागत नाहीये, तर त्याच्यामध्ये तुम्ही इम्प्लिमेंट केलं पाहिजे, काहीतरी नवीन गोष्टी आणल्या पाहिजे, नवीन लर्न केलं पाहिजे. मला कमेंटमध्ये सांगा तुमची स्टडी करायची पद्धत तुमची एकट्याची आहे का ग्रुपमध्ये आहे. सो त्यावरती पण मी तुम्हाला कमेंट करतो. आणि जर तुम्हाला काय अजून हेल्प पाहिजे असेल सोलो स्टडीचं किंवा ग्रुप डिस्कशन रिलेटेड, तर मला कमेंटमध्ये तसं सांगा. आपण त्या रिलेटेड काही प्लॅन आणायचा प्रयत्न करूयात आणि तुम्हाला जास्तीत जास्त हेल्प होईल जॉब भेटण्यासाठी, ते आपण करूयात. ओके. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स बरोबर पण हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.